गणेश भक्तांसाठीच्या टोल मुक्तीच्या घोषणेला केराची टोपली। टोल पास दाखवल्यानंतरही फास्टॅग मधून कापले पैसे अशी घटना आता समोर आली। फास्टॅग मधून पैसे कापले गेल्यानं गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली। फास्टॅग काढून ठेवल्यानंतरही टोल वसूल केल्याची माहिती समोर आली आहे। तर टोल मुक्ती पास नावालाच दिला का, प्रवाशांनी हा संतप्त सवाल विचारला। आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे तपशील घेऊया। निकेश, कुठे घडलाय नेमका हा प्रकार? नक्कीच विक्रत, आपण जर पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी टोल माफीची घोषणा जी आहे ती केली। त्यामुळे कोकणवासियांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं। मात्र हा आनंद जो आहे तो काही कोकणवासियांना घेता आलेला नाहीये। आपण जर पाहिलं तर शनिवार रविवार असल्यामुळे अनेक चाकरमानी जे आहेत, कोकणवासीय जे आहेत ते गणेशोत्सवानिमित्त कोकणात निघालेले होते। मात्र जो कोकणचा जो हायवे आहे, जो मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गावरनं जात असताना टोल पास असून देखील फास्टॅग मधनं पैसे कापल्याची घटना ज्या आहेत त्या प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत। त्यामुळे कोकणवासियांनी जे आहेत ती नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी टोल पास दाखवूनही फास्टॅग मधनं पैसे कापल्याचे जे आहे ते घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। त्यामुळे कोकणवासियांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। हे सर्व प्रकार जे आहेत ते मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे किंवा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती जास्त करून घडलेल्या पाहायला मिळत आहेत। बरं, धन्यवाद निकेश या सगळ्या तपशिलांसाठी।